हमें रीनीट डबल से देनी होंगी। हमारी एजुकेशन सिस्टम कहीं फेल पड़ रही है। बहुत शॉकिंग लगा। मेंटल स्टेट बहुत ये हो गया। आपली परीक्षा पद्धती किती तकलादू आहे याचा प्रत्यय जो आलाय तो आज नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे आलेला आहे। आणि या नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला, त्यांचा हिरमोड झालेला आहे। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत आणि आपण आहोत अकोल्यातल्या ललित ट्युटोरियल्समध्ये। आपल्यासोबत विद्यार्थी जसे आहेत, आपल्यासोबत शिक्षकही आहेत ज्यांनी वर्षभर या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली। आपल्यासोबत विद्यार्थी आहे, तू परीक्षा दिली आणि आज परीक्षा रद्द झाल्याचा जे तुला समजलं, काय भावना काय आहेत, काय वाटतं तुला? सर मैं अभी 12th में हूँ। मैंने अभी इसी साल नीट एग्जामिनेशन दी थी और अभी आज ही मुझे सुनने में मिला है कि रीनीट होने वाली है। तो अभी हमारी प्रिपरेशन 2 साल की वो तो गई हमारी। अभी अभी हमें रीनीट डबल से देनी होंगी। तो हमें लगता है कि हमें और प्रिपरेशन करनी चाहिए और हमारी एजुकेशन सिस्टम कहीं फेल पड़ रही है, ऐसा भी हमें लगता है हम स्टूडेंट लोगों को। और पहली बात, एनटीए ने की जो रिस्पॉन्सिबिलिटी थी कि पेपर लीक ना हो, वो उसमें फेल हो चुका है एनटीए। दिवस रात्र तो अभ्यास केला होता आणि आता परत परीक्षा द्यावी लागते। थोडासा रिलॅक्स झाला होता आता आणि परत परीक्षेचं टेन्शन आलं असेल। काय वाटतं ही परीक्षा रद्द झाल्यामुळे? परीक्षा रद्द झाली पण आता परत एक चान्स मिळालेला आहे सर्वांना चांगलं प्रूव्ह करायसाठी। सगळ्यांनी परत चांगला अभ्यास करावा आणि चांगले मार्क घ्यावे। वाईटातूनही चांगला विचार करता येऊ शकतो हा सांगतोय की परत एक नवीन संधी आपल्याला मिळालेली आहे, नवीन संधी मिळालेली आहे म्हणतोय। मात्र परीक्षा रद्द झाल्यामुळे काय वाटतं? पहिले ते थोडंसं शॉकिंगच होतं। आम्ही एकदम रिलॅक्स झालेलो होतो की बा एक्झाम झाली, आता सगळं झालं, आता अजून एनटीएने नवीन शॉकच दिला आहे। पण तरी यावेळेस आता मागच्या वेळेसपेक्षा अजून चांगला अभ्यास करून परत एकदा एक्झाम देऊ आणि मागच्या वेळेसपेक्षा अजून चांगले मार्क्स मिळवू। दिवस रात्र एक करून मेहनत केली होती, परीक्षा दिली होती, आता परत परीक्षेची नव्याने तयारी करावी लागेल, काय वाटतं? बहुत शॉकिंग लगा। मेंटल स्टेट बहुत ये हो गया, शैटर हो गया। बट स्टिल अभी भी ऐसा है कि नहीं, और अच्छा प्रूव कर सकते। जो पहली बार में रह गया था वो और अच्छा इम्प्रूव कर सकते, तो वो सब करेंगे। मेरे जो भी कॉम्पिटिटर है, मेरे फ्रेंड्स एक्चुअली वो, तो उनको भी ऑल द बेस्ट। अच्छे से करो, अपनी मेंटल स्टेट को भी मूव मत करो, भी अच्छे से जो भी है फोकस करके अच्छे से करो। काही विद्यार्थी सांगते की ही आजची बातमी ऐकल्यानंतर त्यांना शॉक बसला, मात्र काही विद्यार्थी म्हणते की एक नवीन संधी मिळाली। विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत आता शिक्षकांना परत नव्यानं काही तयारी करावी लागेल। आपल्यासोबत प्राध्यापक ललित काळपांडे सर आहेत। सर, शिक्षकांना काय या परीक्षा रद्द झाल्याचा फटका किंवा तुमचं शेड्यूल कसं बदललंय? आज जो एनटीएने परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर केला पेपर फुटीमुळे, तो एक प्रकारे खरंच विद्यार्थी, शिक्षक, पालक सगळ्यांसाठी शॉकिंग होता। आम्ही 2 वर्ष मेहनत केली, परीक्षा दिली आणि मग परीक्षा दिल्यानंतर खूप चांगले रिझल्ट येणार होते, तर मुलं सगळे रिलॅक्स होते, पालक पण रिलॅक्स होते। पण या रिझल्टमुळे सगळे आता शॉक झाले। तर आता अशी ही परीक्षा पद्धती जसं असेल तर मग मुलांनी कसा या परीक्षेबद्दल विश्वास ठेवावा, यासाठी पुन्हा जी परीक्षा होत आहे ती परीक्षा खूप स्ट्रिक्ट व्हावी, जेणेकरून खरोखर अभ्यास करणाऱ्या मुलांना त्यांच्या अभ्यासाचा न्याय मिळेल आणि असे प्रकार पुन्हा भविष्यात होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्या। आणि टीचर्स म्हणून आम्हाला आमचं शेड्यूल जे आमचं होतं ते नक्की आम्ही बदलणार। आम्ही विद्यार्थ्यांसाठीच आहे, त्या विद्यार्थ्यांकरिता कुठलंही शेड्यूल चेंज करून विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायम राहू। सर, बाहेर गावातले, बाहेर जिल्ह्यातले विद्यार्थी असतात, आता त्यांना महिनाभरासाठी यावं लागेल, बऱ्याच रूम करणं किंवा मेस लावणं किंवा नव्यानं परत काही अभ्यासाची पुस्तकं मागवणं, या सर्व गोष्टी आहेत। हे कसं फेस करावं लागेल? विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, तुम्हाला नेमकं वेगळी तयारी काय करावी लागेल? आता एक जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत ते 3 तारखेला परीक्षा संपली आणि आपलं सगळं सामान गुंडाळून रूम, मेस, फ्लॅट सोडून बाहेरगावी निघून गेले। आता त्यांना पुन्हा प्रश्न आहे की आम्हाला रूम मिळेल का, 30 रूम मिळेल का? त्यासाठी आमच्याकडे काही ज्या सुविधा उपलब्ध आहेत आम्ही त्या आमच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आहे। जितक्या विद्यार्थ्यांना शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांना नक्की उपलब्ध करून देऊ, जे बाहेरगावचे विद्यार्थी येऊन इथे पुन्हा तयारी करू शकतील याकरिता। शेवटचा प्रश्न होता, 24 मध्ये सुद्धा पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं होतं, त्यानंतर परत आता परीक्षा रद्द करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे। काय वाटतं, काय अपेक्षा काय तुमच्या सरकारची? 2024 मध्ये सुद्धा हाच प्रकार झाला होता, पण त्या वर्षी परीक्षा पुन्हा नाही घेतली गेली। यावर्षी हा प्रकार बहुतेक खूप मोठ्या प्रमाणावर झाला असावा, म्हणून एनटीएने ही परीक्षा पुन्हा घेत आहे। पण असं होणे हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी योग्य नाही। त्यासाठी आपल्या देशाच्या भविष्यासाठी ही पुढची पिढी देशाचं भविष्य आहे, यांच्या परीक्षा निष्पक्षपणे व्हाव्या, स्ट्रिक्ट व्हाव्यात, जेणेकरून त्यांना त्यांच्या मेहनतीला न्याय मिळेल आणि त्यांना हुरूप येईल पुढच्या पिढीला
की आम्ही अभ्यास करून काहीतरी करू शकतो. या परीक्षेत जो गैरप्रकार झाला त्या माध्यमातून नवीन मुन्नाभाई या क्षेत्रात येऊ नये. मात्र जे मेहनत करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मेहनतीवर सरकारनं निश्चितच काहीतरी ठोस पावलं उचलत पुढच्या काळात हे प्रकार होणार नाही अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करतात आणि शिक्षकही व्यक्त करतायत. या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षाही या सर्वांनी व्यक्त केली आहे. उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.